मे 1725 रोजी पुण्य पावन अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या पावन पुण्य गावामध्ये खऱ्या अर्थाने मालकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी एका धनगर कुटुंबामध्ये एका तेजस्वी कन्यारत्नाचा जन्म झाला। थोडक्यात या सृष्टीवरती एका विश्वकन्येचा उदय झाला। अशा या तेजस्वी कन्यारत्नाचं तेज एवढं महान होतं की साक्षात सूर्य देखील लाजला अशी उपमा लिहिणाऱ्या कवीने केली होती। अशा या तेजस्वी कन्यारत्नाचं नाव ठेवण्यात आलं अहिल्या। पुढे संपूर्ण भारतामध्ये अशी ही एकमेव स्त्री होती की जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र आपल्या हिंदुस्थानाच्या मातीत राबविलं। चूल आणि मूल अशा या समाज व्यवस्थेला सुगारून तिने एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र म्हणजेच हे पुस्तक घेऊन आपल्या सलग 29 वर्ष आपला आदर्श राज्यकारभार सांभाळला होता। लहानपणापासूनच अहिल्याबाई होळकर यांना तलवार चालवणे, भालाफेक तसेच युद्ध करणे अशा विविध गोष्टींचा माझा असं कुणीही या जगात राहिलं नाही, परंतु तू जर युद्ध रणांगणामध्ये माझ्याकडून हारलास तर मात्र संपूर्ण जग तुला नावं ठेवेल, तुझ्यावरती हसेल की अरे तू एका स्त्रीकडून पराभूत झाला। तेव्हा राघोबा पेशवे यांनी काय केलं, युद्धातून माघार घेतली। म्हणजेच या ठिकाणी त्यांनी काय केलं की एखादा शत्रू युद्ध रणांगणामध्ये जाण्यापूर्वीच त्याला मनातून कसं पराभूत करायचं, म्हणजे मनातून पराभूत झालेला शत्रू हा युद्ध रणांगणावरती उतरणारच नाही। हे मानसशास्त्र देखील ते जाणत होत्या। हा सर्व इतिहास होता तो अहिल्याच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा, हा सर्व इतिहास होता अहिल्याच्या पराक्रमाचा। वैदिक काळाचा जर आपण अभ्यास केला तर पहा, वैदिक काळामध्ये संपूर्ण